ब्रदर ब्लास्टर संघ हा पराभूत झाला होता आणि दोन्ही संघ आपला पहिला सामना गमावलेला आहे आणि दरम्यान पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू खेळून काढले पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव पूर्ण करतोय तो आणि संघाची धावसंख्या वाढते 1 ने धावसंख्या होते ती 1 सुंदर असे गोलंदाजी म्हणता येईल ती कुशल यांची एक उत्कृष्ट असे समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कुशल दरम्यान तेवढाच चांगला चेंडू आणि यावेळेला मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे ती फलंदाजाने आणि धावसंख्या वाढते 1 ने धावसंख्या होते ती 2 पुन्हा एकदा कुशल सामना करतील तो ऋषी आणि याला मात्र चेंडू खेळून काढलेला बघूया धावचीचा प्रयत्न परंतु चुकलेला आहे एक जीवनदान म्हणता येईल ते फलंदाजाला आणि अशा रीतीने धावसंख्या वाढते 1 ने धावसंख्या होते ती 3 खूपच चुरशीचे सामने होत आहेत काही धावसंख्येचा पाठलाग करताना सुद्धा खेळाडूची दमछाक होताना दिसते एवढी सुंदर अशी विकेट दरम्यान कुशल यावेळेला मात्र चेंडू खेळून काढण्याचा कट केला चेंडू परंतु पंचांचा इशारा वाईड एक अतिरिक्त धाव अतिरिक्त चेंडू मिळेल तो बाबाजी स्ट्रायकर संघाला आणि धावसंख्या होते ती 4 पुन्हा एकदा कुशल सामना करतील ते तनिष एक होतकरू असा खेळाडू दापोली संघातून अपकमिंग स्टार म्हणता येईल आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि एकच धाव सुंदर गोलंदाजी बघायला मिळते पॉवर प्लेचा षटक आहे पण कुठलीही हाणामारी तिथे होताना दिसत नाही आणि धावसंख्या वाढते 1 ने धावसंख्या होते ती 5 यावेळेला पुन्हा एकदा सुंदर चेंडू त्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न परंतु एक धाव काही रोखू शकत नाही परंतु तेवढीच सुंदर गोलंदाजी कुशल यांच्याकडून रोखून ठेवल्या फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा वाव देत नाहीयेत आणि अशा रीतीने धावसंख्या होते ती 6 पहिलं षटक सुरू दोन्ही संघासाठी हा डू ऑर डाय म्हणता येईल अटीतटीचा सामना जिंकायचाच आहे जिंकेल तो संघ क्वालिफाय होणार आहे पुन्हा एकदा सुंदर चेंडू कट झालेला चेंडू अपील करतायत परंतु फेटाळून लावलाय आणि दरम्यान षटक संपलेलं आहे षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6 घेऊन येतो तो प्रतीक एक अनुभवी असा खेळाडू दापोली संघाकडून पूर्वी खेळत नंतर कोळगाव संघामध्ये सुद्धा त्यांनी खेळलेला आहे आणि आता पुन्हा एकदा सुंदर चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न परंतु कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू भावेच जातोय चेंडूवर आणि एक धाव परंतु थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण करतोय तो फलंदाज आणि 2 धावेने धावसंख्या होते ती 8 प्रतीक पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मात्र चेंडू जातोय सरळ चौकार 1 बाउन्स चौकार खूपच सुंदर असा फटका
प्रतीक यांचे या चेंडूवर सुंदर असा खणखणीत चौकार लगावला होता तो ऋषिकेश याने. बघूया पुढच्या चेंडूवर काय प्रयत्न असेल. पहिलं षटक त्यांचं खूपच महाग म्हणता येईल, म्हणजे 6 पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसरं पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू बाहेर. बघूया कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 3-4 पावलांचा रनअप प्रतीक यांचा. यावेळेला मात्र सुंदर चेंडू जातोय कव्हरच्या रिजनला आणि यावेळेला मात्र चेंडू जातोय चौकार सीमारेषा बाहेर. 4 धावा. डीजे पुन्हा एकदा प्रतीक. तनिष्क याना फुलटॉस चेंडू खेळून काढलेल्या कव्हरच्या दिशेने जातो आणि बघूया वन बाउंड चौकार जातो का. आणि 4 धावा. कुठल्याही प्रकारचं तिथे बंधन नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर. 4 धावा. तिसरा चौकार या षटकातील. धावा खर्च केल्यात त्या प्रतीक यांनी या षटकामध्ये. धावसंख्या ती 20. यावेळेला मात्र बघूया झेल होतोय का. झेलवर जातोय भावेश, परंतु चेंडू काही त्यांना थांबवता आला नाही. परंतु 2 धावा मात्र निश्चित पूर्ण होईल आणि या 2 धावेने धावसंख्या बघूया या ठिकाणी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु काही घेताना धावसंख्या वाढते. 3 ने धावसंख्या होते ती 24. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटक 24 धावा. मिळते या दोन्ही फलंदाजाकडून. 24. दरम्यान आता पॉवर प्लेचे षटक संपलेले आहेत. 5 खेळाडू बाहेर, 6 सर्कलच्या मध्ये असतील. थोडंसं क्षेत्ररक्षणाचा बदल करताना कुशल खूपच चांगले असे गोलंदाज आपल्या गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षण करताना कुशलांचा चेंडू. आणि यावेळेला मात्र लोअर फुलटॉस चेंडू. 1 धाव पूर्ण आणि त्या ठिकाणी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे, परंतु 2 धावा पूर्ण करून घेतल्यात त्या फलंदाजानेच. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी. धावसंख्या वाढते 2 ने. धावसंख्या होते ती 26. पुन्हा एकदा बघूया झेल या ठिकाणी आणि झेल बाद झालाय. भावेशांचा हा सुंदर असा झेल. कुठल्याही प्रकारची हालचाल न करता हा झेल मेला. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि पहिला गडी बाद झालाय तनिषच्या रूपाने.
कुठे ना कुठे क्षेत्ररक्षकाची साथ थोडी ना थोडी कुठे कमी भेटत आहे, ती म्हणजे गोलू यांना. धनेश सामोर जातील गोलू यांना. तर बघूया पुढचा चेंडू, बघूया चांगला चेंडू, मात्र चांगला बीट, मात्र कुठे ना कुठे कमबॅक तो गोलू यांच्या मार्फतून. 2 ओव्हर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 30 धावा, 1 गडी बाद, तो म्हणजे तो. बघूया पुढचा चेंडू, चांगला फटका, फुलटॉस चेंडू, बघूया किती धावा मिळतील. नक्कीच मला तरी वाटतं की एका धावाने समाधान माडलं. कुठे ना कुठे सुरेख थ्रो, पण कुठे ना कुठे थोडंसं तिसऱ्या षटकातील शेवटचा असा चेंडू. धनेश पुन्हा एकदा सामोरं जातील गोलू यांना. तर बघूया तिसऱ्या षटकातील अंतिम असा चेंडू, चांगला चेंडू, पंचांचा इशारा, निर्धावरीतीचा चेंडू म्हणावा लागेल. तर बघूया 3 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 32 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत ऋषिकेश तरी आपल्या वैयक्तिक 14 धावांवरती खेळत आहेत. पहिलं षटक हाताळलं ते म्हणजे गोलू, दुसरा प्रतीक आणि तिसरा पुन्हा एकदा कुशल. तर बघूया पुढचा निखिल, पुढचा गोलंदाज निखिल आहे. तर बघूया ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा, चांगला फटका, बघूया किती धावा मिळतील. नक्कीच सुरेख फटका, खडे खडे, बट कुठे ना कुठे बॉल तेवढा ट्रॅव्हल झाला नाही आणि 2 धावाने संतुष्ट राहावे लागेल, ते म्हणजे बाबाजी स्ट्रायकर यांना. 2 धावाने संघाची भर होत असताना संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. तर बघूया पुढचा चेंडू, निखिल सामोरे जातील ऋषिकेश यांना. ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा. तर बघूया चांगला फटका, चांगला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळून काढलेला फटका, बघूया किती धावा मिळतील. कुठे ना कुठे थोडीशी अशी खराब फेकी म्हणावी लागेल. कुठे ना कुठे आपले जे फिल्डर आहेत थोडेसे निराश असताना थ्रोवरती तरी. तर बघूया पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, 4थ्या षटकातील तिसरा असा चेंडू. निखिल पुन्हा एकदा सामोरे जाते ऋषिकेश यांना. चांगला फटका, शॉर्ट चेंडू आणि त्याचा पुरेपूर उपयोग आणि इथे 4 धावा. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 4 धावा. 4 धावाने संघाची भर होत असताना संघाची धावसंख्या होती ती 40 धावा. सुरेख फटका, तो म्हणजे ऋषिकेशच्या मार्फतून. कुठे ना कुठे आतापर्यंत तरी 2 चेंडू चांगले टाकले होते, त्यानंतर शॉर्ट रीतीचा चेंडू ऋषिकेश पुरेपूर उपयोग करत असताना आणि इथे पुन्हा एकदा चांगला फटका, पण इथेच कुठे ना कुठे फील्ड आधीपासून सेटअप आणि बिपिन दादा यांच्याकडनं चांगला थ्रो म्हणावा लागेल. बट कुठे ना कुठे 1 बाउन्स थ्रो. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये तरी मला तरी वाटते की हमेशा 2 रन देणार म्हणजे देणारच, म्हणून प्रयत्न करा की डायरेक्ट थ्रो देण्याचा. तर बघूया निखिल, ऋषिकेश, आता तरी ऋषिकेश महाग पडलाय तो म्हणजे निखिल यांच्यावर. तर बघूया 4थ्या षटकातील 5वाचा चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच रीतीमध्ये खेळून काढणारा फटका, थोडीशी गचाळशी किपिंग म्हणावी लागेल आणि 1 धावा एक्स्ट्रा. कुठे ना कुठे बाबाजी स्ट्रायकर यांचं सांगायला गेलं तर मागचा सामना जो होता
अक्षरशः हातामधून खेचून घेऊन गेले. तर बघूया संघाची धावसंख्या ती 43 धावा. शेवटचा असा चेंडू कुठे ना कुठे थोडासा आणि इथे काव्य थोडस असं चुकीचं जजिंग म्हणावं लागेल आणि कुठे ना कुठे गोलू मात्र रनआउट. मग काव्यांची चुकी थोडीफार जरी इथे कव्हरअप होत असताना कमॉन डीजे. संघाची धावसंख्या होती ती 44 धावा. शेवटचं असं षटक म्हणावं लागेल. पहिला षटक गोलू, दुसरा षटक प्रतीक, तिसरा षटक पुन्हा एकदा गोलू आणि चौथा निखिल. तर बघूया पाचवा षटक दीपेश दादा. दापोली प्रीमियर लीग पर्वत चौथे. मात्र आज पहिला सामना सांगायला गेला तर उर्वी 11 त्यानंतर केसरी किंग पुन्हा उर्वी आणि पुन्हा केसरी किंग कुठे कुठे डॉमिनेट केलं आपल्या संघाला. तरी चांगला फटका जातो तो पॅडल स्वीपच्या मार्फत 6 धावेन करता. यस डीजे. संघासाठी चांगली खेळी करत असताना 6 धावाने संघाची भर होत असताना 6 धावानं संघाची धाव संख्या होती ती 50 धावा. मात्र कुठे ना कुठे उर्वरित अजूनही 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात ते म्हणजे ऋषी. मात्र हा चेंडू शॉट मात्र हा चेंडू म्हणजे ऋषिकेश यांच्यासाठी लॉलीपॉप आणि तेवढेच गजाडशे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मात्र कुठे ना कुठे फिल्डरची थोडीफार बॉलरला साथ कमी मिळत असताना तरी सुद्धा हा चेंडू मात्र षटकारासाठी जायला पाहिजे होता ऋषी यांच्या मार्फकातून तरी. तर बघूया आतापर्यंत तरी 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या आहेत. तर बघूया शेवटच्या षटकातील तिसरा असा चेंडू पुन्हा एकदा ऋषी सामोर जातील दीपेश दादा यांना आणि चांगला फटका जातो तो आउट ऑफ दी पार्क 6 धावन करताय. कम ऑन डीजे. मात्र आतापर्यंत तरी लाच्या षटकाचं सांगायला गेलं तर षटकार चौकार आणि षटकार. तर अजूनही 3 उर्वरित चेंडू तिन्हीच्या तिन्ही चेंडू दीपेश दादा यांच्याकडनं खराब रीतीचे म्हणावं लागेल. शॉर्ट रीतीचे चेंडू बघूया पुढचा आणि इथे चांगला कमबॅक म्हणावं लागेल. कुठे ना कुठे 3 खराब चेंडू नंतर 1 चांगला चेंडू मात्र हे करावं लागेल आपल्या संघासाठी करावं लागेल. अजूनही 2 उर्वरित चेंडू आहेत. बघूया किती धावा जमा करतील. ऋषी आतापर्यंत तरी समोरच्या गोलंदाजांना डॉमिनेट केलाय. तर बघूया पुढचा चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा शॉर्ट चेंडू बघूया पुन्हा काय होतंय आणि इथे कॅचची संधी आणि इथे सुरेख कॅचिंग म्हणावं लागेल. यस डीजे. वैयक्तिक 40 धावा खेळल्यात.
वैयक्तिक 40 धावा खेळल्या त्या म्हणजे आपल्या संघासाठी, ते म्हणजे बाबाजी स्ट्रायकर या संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. मला तरी वाटतं की आतापर्यंत जरी वैयक्तिक पर्सनल स्कोर जास्त असा ऋषीचाच म्हणावं लागेल. आणि संघाची धावसंख्याला सांगायला गेली तर 60 धावा. तर बघूया एका कव्हर रिजन मध्ये घेऊन काढलेला फटका अक्षय. तर बघूया शेवटचा असा चेंडू, मात्र 3 खराब चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 61, 62 रन टू विन, 65 धावा. केतन वॉरियर्स आणि साई 11 टायगर्स यांनी लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करून घ्यावा. मात्र केतन वॉरियर्स यांचा जो कप्तान आहे त्यांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स जवळ यावे. आपल्याला सामने संपवायचे आहेत. वाटतं कुठे ना कुठे यानंतरचा जो सामना आहे तो अटीतटीचा सामना असेल. करो या मोरो. तुम्हाला दोघांना जायचं जेवायला? हा बोलवतो ना मी. निशांदा स्कोरिंगला बोलव ना, जेवायला जायचं ना. मात्र हा सुद्धा सामना जो आहे जो अटीतटीचा सामना आहे. मात्र स्कोरिंगसाठी थोडीफार हेल्प करण्यात यावी. मात्र आपले जे स्कोरर्स आहेत त्यांना सुद्धा जेवायला जायचं आहे, तर सोडा. मात्र काय डेंजर कवी स्कोरिंग करेन तू नाही मला नाही. ए भाऊ ए आता मला इथे ये. कोण चौका दो, कोण मारतो, कोण 2 रन मारतो, तेवढं तरी सांग मी करतो. मात्र ब्रदर ब्लास्टर या संघाचे सलामीचे फलंदाज तो म्हणजे आयुष आणि गोलू. पंचांचा सुद्धा धन्यवाद जितेश आणि निशांत यांना, जितेश आणि ऋतिक यांना. टॉस कोण जिंकला? सुबोधा.
सलामीचे फलंदाज ते म्हणजे ब्रदर ब्लास्टर या संघातून आयुष आणि कुशल. ओपनिंग गोलंदाज बाबाजी या संघातून सांगायला गेला म्हणजे तो म्हणजे ऋषी. कुठे ना कुठे ऋषी यांनी वैयक्तिक 40 धावांची खेळी केली आहे. तर बघूया गोलंदाजीमध्ये आता काय करतात. ब्रदर ब्लास्टर या संघाचं सांगायला गेलं तर मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 33 धावा चेस नाही केल्या होत्या. कुठे ना कुठे आता डायरेक्ट डबल आहेत. तर बघूया कशा प्रकारे खेळी करतात. थोडीशी घाई करावी. आयुष सामोर जातीनं ऋषी यांना. कुठे ना कुठे वैयक्तिक 40 धावानंतर ऋषी यांचा कॉन्फिडन्स सुद्धा हाय असेल. तर बघूया चांगला फटका शॉर्ट रीतीचा चेंडू आणि थोडं खराब असे क्षेत्ररक्षण चैतन्य यांच्या मार्फत आणून पहिलंच खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. कुठे ना कुठे थोडेसे खराब असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजे चैतन्य यांच्याकडनं. तर बघूया आयुष पुन्हा एकदा सामोरे जातील ऋषी यांना. पहिल्या षटकातील दुसरा असा चेंडू चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. कव्हर रिझन मधून खेळून काढलेला फटका. बघूया किती धावा जमा करतील आपल्या संघासाठी. 2 धावाने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या होती 2 चेंडू 6 धावा. तर बघूया पहिल्या षटकातील तिसरा असा चेंडू चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. चांगला ब्लॉक रीतीचा चेंडू सुद्धा होता आणि पुन्हा एकदा खराब असे क्षेत्ररक्षण. कुठे ना कुठे कप्तान आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय पण तिथे कुठे ना कुठे मागच्या सामन्याप्रमाणे यावेळी सुद्धा त्याला फिल्डिंगची साथ नाही भेटत नाहीत. मात्र मागच्या मॅचचं सांगायला गेलं तरी ऋषी यांच्या संघाने कुठे ना कुठे हातातली मॅच घालवली. तर बघूया पहिला चेंडू 4-2-4. 3 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या होती ती 10 धावा. बघूया पुढचा चेंडू पहिल्या षटकातील चौथाचा चेंडू आणि इथे गडी बाद. क्लीन बोल्ड. यस डीजे. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. मात्र पहिले सुद्धा जे 2 चेंडूवर चौकार गेला ते कुठे ना कुठे मिस फील्डच्या स्वरूपाने गेला. पुढील फलंदाज म्हणजे प्रतीक. चार चेंडू 10 धावा. तो बघूया पुढचा चेंडू.
प्रतीक सामोरे जातील ऋषी यांना. चांगला फटका बघूया किती धावा मिळतील. फुलटॉस रीतीचा चेंडू आणि नक्कीच कुठे ना कुठे तेजस यांच्या हातात डायरेक्टली जात असताना एका धावाने समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या ती 11 धावा. मात्र पहिल्या षटकातील शेवटचा असा चेंडू म्हणावा लागेल. अंतिम चेंडू आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या सांगायला गेली ती 11 धावा. आस्किंग रन रेट प्रमाणे चालत असताना तरी आतापर्यंत तरी डेलिगेट टच म्हणावं लागेल थर्डमॅन यांच्या स्वरूपात 1 धावांकरता. घाई करा, थोडीशी घाई करा कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. कुठे ना कुठे अजूनही आपल्याला बऱ्याचशा मॅचा खेळवायच्या आहेत याची नोंद घ्यावी. पुढील गोलंदाज तो म्हणजे तनिष. बघूया तनिष काय करत होते म्हणजे आपल्या संघासाठी. गोलूचं सांगायला गेलं तर कुठे ना कुठे इन्फॉर्म बॅट्समॅन आहे तो आणि इथे स्विच हिट प्रकारामध्ये घेऊन काढलेला फटका कुठे ना कुठे मारायचा होता कुठे आणि गेला कुठे तरी सुद्धा 4 धावा. कृपया करून अनुप संखे यांनी मंचावरती यावे ही आपणास नम्र विनंती आहे. तर बघूया तनिष. मी पहिल्या चेंडूला म्हटलं होतं की गोलू मात्र हा इन्फॉर्म खेळाडू आहे. वंजारी समाज सांगा ओपन सांगा चांगल्या टचमध्ये हा खेळाडू आणि हा सुरेख फटका बघा मी पुन्हा एकदा म्हटलं आणि तेवढेच चांगले गच्चाळ असे क्षेत्रक्षण मला लागेल. पहिल्यांदा असं वाटलं की ऋषी मात्र टीमचे कर्णधार ते आपले बॉल चेंडू पकडणार पण कुठे ना कुठे थोडंसं खराब जजिंग. संघाची धावसंख्या ती 20 धावा. आतापर्यंत तरी 2 चेंडूमध्ये 2 चौकार जमा केलेत ते म्हणजे गोलू यांनी. कुठे ना कुठे जितेंद्र यांना विनंती करतो की स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. अनुप संख्या यांचं स्वागत. हा संघाची धावसंख्या ती 21 धावा. बावीस धावा थोडीशी चुकी म्हणावी लागेल 22 धावा. उर्वरित 2 चेंडू बघूया किती धावा जमा करतील. चांगला फटका बघूया स्ट्रेट ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह म्हणावं लागेल. हा स्ट्रेट ड्राईव्ह नाही तर कव्हर ड्राईव्ह आणि 4 धावा.
जो तुमचा स्कोरबोर्ड आहे 62, गोलूची बॅट चालली तर तो सुद्धा कमी पडणार, या गोष्टीची खात्री घ्यावी. शेवटचा चेंडू म्हणावं लागेल. तनिष थोडेसे कुठे ना कुठे महाग ठरले आहेत आतापर्यंत, तरी 3 चौकार आले आहेत आणि 2 सिंगल आले आहेत. तर बघूया दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. तनिष सामोरे जातील गोलू यांना, चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून किती धावा जमा करू शकतात. खराब असे क्षेत्ररक्षण मला ते म्हणजे चैतन्य यांच्याकडनं 3 धावा जमा केल्या आहेत गोलू यांनी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या दिली 29 धावा. 62 धावांचं आव्हान. 12 चेंडू, 18 चेंडू 33 धावा. 62 विन आहे. मात्र कुठे ना कुठे 2 षटक जे होते ते पॉवर प्लेचे ब्रदर ब्लास्टर यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. त्या म्हणजे त्यामध्ये गोलूचे 3 चौकार, आयुष यांचे 2 चौकार आणि आता एक 3 धावा आणि 4 सिंगल. एकोणतीस धावा. अजूनही 18 चेंडू 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा. थोडी घाई करावी, कृपया करून थोडी घाई करावी. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने सुद्धा चांगल्या ओव्हरमध्ये खेळवायचे आहेत. या गोष्टीची नोंद घ्यावी. टीम मिटिंग्स कमी करावे, मात्र टीम मिटिंग्स कमी करावे. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला वॉर्न करतो. कुठे ना कुठे आता पॉवर प्ले जे आहे ते आता खुललेलं आहे. म्हणजे आता 5 खेळाडू बाहेर राहतील. बॅट्समॅनचा ॲडव्हान्टेज जो असतो 2 ओव्हरीमध्ये कुठे ना कुठे तो थोडासा कमी झालेला आहे आता. मात्र दोन्ही संघाने या गोष्टीची खात्री घ्यावी की ही मात्र करो या मरोची आहे. दोन्ही संघाने जो पहिला सामना आहे तो आपला गमावलेला आहे. मात्र हा सामना तुम्हाला काही करून जिंकायचाच आहे. कुठे ना कुठे अजूनही 50-50चा सामना आहे. 18 चेंडू 33 धावा. सकाळपासून तुम्ही बघितलं असेल तर ते प्रतीक यांना चांगला चेंडू, निर्धावृत्तीचा चेंडू म्हणावं लागेल. कुठे ना कुठे बीट होत असताना तो म्हणजे फलंदाज तर बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, अतिरिक्त धावा वाईट. कुठे ना कुठे मागचा चेंडू जो निर्धाव गेला होता तो वाईड यांच्या स्वरूपामध्ये कव्हर झालेला आहे. तर ब्रदर ब्लास्टर या संघांना थोडीफार खुशी तरी भेटली असेल, कारण की हा टाइमच असा आहे की छोट्या छोट्या गोष्टीने खुश व्हायला लागेल. तर बघूया पुढचा चेंडू. चांगला फटका, ग्लान्स. गोलू मात्र हे आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार. संघाची धावसंख्या होती ती 32 धावा.
तर बघूया पुढचा चेंडू. बघूया कोण कोणावर भारी पडतोय, ऋषी की गोलू. चांगला फटका. मात्र कुठे ना कुठे समजूतदार क्रिकेट म्हणावं लागेल तो म्हणजे गोलू यांच्याकडनं, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की ऋषी यांच्या नंतर त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक जो आहे तो कुठे ना कुठे कमी होत आहे. म्हणून आपल्या संघासाठी सिंगल डबल करून स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करत आहेत ते म्हणजे गोलू. तर बघूया पुढचा चेंडू. प्रतीक ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा. ऋषी सामोर जातील प्रतीक यांना. चांगला फटका. बघूया जोर काढून मारलेला फटका तर होता, पण नक्कीच कुठे ना कुठे कनेक्शन थोडंसं लूज आणि तेजस यांचे चांगलेसे क्षेत्ररक्षण मला वगैरे तेवढीच चांगली फेकी. मात्र हीच फेकी जर तुम्ही पहिल्या ओव्हरीत केली असती तर कुठे ना कुठे 4 धावा आपल्या संघासाठी वाचल्या असत्या. संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. बघूया ऋषी समोर जाईन गोलू यांना. चांगला फटका. पुन्हा एकदा एका धावाने समाधान म्हणावं लागेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 35 धावा. चाळीस 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 27 धावा. कुठे ना कुठे गोलू ज्या गोलंदाजाचा वेट करत होते तो वेट कुठे ना कुठे आता संपलेला आहे. आता मात्र फळी चालवायला लागेल. आता मात्र सिंगल डबलने काम चालणार नाही. आता मात्र षटकार चौकारांचीच भाषा सांगावी लागेल. बॉलर म्हणजे तेजस. बघूया पुढचा चेंडू. चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. लेग ग्लान्स यांच्यामधून खेळून काढलेला फटका. तेवढेच चांगले थ्रो तनिष यांच्या मार्फतून आणि एका धावाने समाधान मिळवले. 11 चेंडू 26 धावा. 11 चेंडू 26 धावा. कुठे ना कुठे मॅच आता टफ झालेली आहे. टाईट झालेली मॅच ती म्हणजे ब्रदर ब्लास्टर या संघाकडून. प्रतीक साई 11 टायगरचे जे खेळाडू आहेत ते लवकरात लवकर कमेंट्री बॉक्समध्ये यावे. यानंतरचा जो सामना आहे तो आपलाच आहे. तर कृपया करून या सर्व खेळाडूंनी दक्षता घेऊ की लवकरात लवकर कमेंट्री बॉक्समध्ये यावे. चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बघूया एका धावाने समाधान मिळाले. 10 चेंडू 25 धावा. 10 चेंडू 25 धावा. तर बघूया आतापर्यंत तरी 2 चेंडू तेजस यांनी सुरेख रीतीचे टाकले आहेत. कुठे ना कुठे आतापर्यंत तरी गेल्या 2 षटकापर्यंत बॅट्समॅनला फलंदाजाला जखडून ठेवलाय. तर बघूया पुढचा चेंडू. तेजस मी म्हटलं होतं तुम्हाला, मात्र कुठे ना कुठे गोलू ज्या षटकाचा वेट करताय कुठे ना कुठे तो वेट आता संपलेला आहे आणि आता आपले हात खोललेले आहेत. मात्र गोलू आहे ना शॉर्ट चेंडू म्हणजे तो एक लॉलीपॉप चेंडू आहे. कुठे ना कुठे तो त्याला पूर्णपणे उपयोग करतात ते. नऊ चेंडू 19 धावा. तर बघूया चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील. कव्हर रिजन मधून खेळून काढलेला फटका. चांगले क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. पूर्ण आपल्याला झोकून दिलं आहे. 2 धावाने समाधान. मात्र संघाची धावसंख्या होती ती 45 धावा. 8 चेंडू 17 धावा.
8 चेंडू 17 धावा. गोलू. तर बघूया आतापर्यंत तरी एक षटकार आला आहे. चांगला फटका. बघूया किती धावा मिळतील गॅप मध्ये. आणि थोडस चांगलंस क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगलं वाईट दोन्ही सांगायला हरकत नाही. आता 7 चेंडू मध्ये 15 धावा पाहिजेत. 7 चेंडू 15 धावा. गोलू. तर बघूया काय करतात. आतापर्यंत तरी चांगली खेळी केली आहे ती म्हणजे गोलू याने. तेजस यांच्या षटकातील शेवटचा असे चेंडू म्हणाला. चांगला फटका. बघूया नक्कीच एका धावाने समाधान. अनुप दादा संके यांचा परेश दादा यांना कॉल आहे की लवकरात लवकर मंचावर येऊन त्यांना भेटावे. कुठे ना कुठे साई 11 टायगरचे जे जिथे कुठे खेळाडू असतील तिकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. 7 चेंडू नंतर आपला सामना आहे. या गोष्टीची दक्षता घ्यावी. घाई करा. मात्र थोडीशी घाई करावे. समजू शकतो की हा अटीतटीचा सामना आहे पण तरी सुद्धा घाई करावे. सेमीफायनलचे सामने आणि फायनलचा सामना आपल्याला चांगल्या अवरीमध्ये खेळवायचा आहे. कुठे ना कुठे वर्षभर आपण या टुर्नामेंटची वाट पाहतो आणि कुठे ना कुठे सामना फायनलचा सामना एक षटकाचा होईल यामध्ये काहीच मजा नाही. म्हणून घाई करावी ही आपणास विनंती आहे की घाई करावी. मात्र गोलंदाजाचं नाव सांगा. मात्र दर्शन यांनी मागच्या वेळी कुठे ना कुठे 20 धावा असताना दिल्या होत्या. तर बघूया काय करतोय दर्शन. गोलू. खराब चेंडू पण कुठे ना कुठे चांगले फील्ड सेटअप म्हणावं लागेल. गोलू याने थांबवलाय. कुठे ना कुठे थोडस फिनिश करता राहिलं. 5 चेंडू 16 धावा. मॅच टाईट आहे. चौदा कुठे ना कुठे 5 चेंडू 14 धावा. आणि पुन्हा एकदा बीट आहे. मात्र ह्याच प्रकारची खेळी गोलू यांनी वंजारी समाजामध्ये दापोलीबाई सोबत 1 चेंडू 6 धावा असताना सुद्धा षटकार मारला होता. तर बघ या 4 चेंडू 14 धावा. ब्रदर ब्लास्टर. कुठे ना कुठे ब्रदर ब्लास्टरचे प्रत्येक खेळाडूचे चांगला फटका. शॉर्ट चेंडू. बघूया किती धावा आणि 6 धावीन करता. मात्र गोलू कुठे ना कुठे ह्याच चेंडूची वाट पाहत आहे कधीपासून. 3 चेंडू 8 धावा. तीन चेंडू 8 धावा. क्रिकेट हा निश्चित खेळ आहे. लास्टच्या चेंडूवर तर सांगू शकत नाही की कोणता संघ विजयी होणार. म्हणून लास्टपर्यंत लढत राहा. आणि कुठे ना कुठे टॉपेज तर नक्कीच मला तरी वाटतं गोलू या चेंडूवर डू ऑर डाय या रीतीने 2 चेंडू 2 रन धावूनच काढणार आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. मात्र बबलूदा यांनी आपला थोडासा जो कॉल आहे तो चुकीचा आहे हे मान्य करावे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा.
ऋतिक यांनी थोडस आपलं एक्सप्लेनेशन द्यावं की का स्ट्राईक चेंज नाही. दोन चेंडू 7 धावा. तर बघूया दर्शन, मागच्या वेळी 20 धावांची गरज असताना 20 धावा दिले होते, कुठे ना कुठे आता कमबॅक केलाय. 2 चेंडू 7 धावा. बघूया बघूया नक्कीच चांगला चेंडू बनवला गेला आणि इथे काय होत आहे, आणि इथे चांगले क्षेत्ररक्षण. 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावा. अटीतटीचा सामना. कंपल्सरी चेस आहे, या गोष्टीची नोंदणी करावी ब्रदर ब्लास्टर या संघाने. 1 चेंडू 5 धावा करायच लागतील. डू ऑर डाय, करो या मरो. मात्र 1 चेंडू 5 धावा षटकाराचाच तो फक्त ऑप्शन आहे. मात्र गोलू कुठे ना कुठे आपल्या डिसिजनवर जे पहिले जे 2 धावा होते ते काढले नाही, कुठे ना कुठे त्याचा आता पश्चाताप होत असेल. 1 चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. एक चेंडू 5 धावा. कुठे ना कुठे थोडीशी फिल्डिंग जी आहे चेंज करताय. याआधी 1 चेंडू 6 धावा असताना गोलूने षटकार ठोकला होता. तर बघूया आता काय होतंय. तर बघूया 1 चेंडू 5 धावा. दर्शन, बघूया कोण बनतो हिरो, कोण बनतो झिरो, कोण बनतो नायक, कोण बनतो खलनायक. तर बघूया 1 चेंडू 5 धावा. आणि इथे काय होत आहे, आणि इथे जोरदार मारलेला फटका, आउट ऑफ दी बॉल. 7 वेळ करते. यस डीजे. बिनबाद 46 धावांची खेळी आणि दुसऱ्यांदा हा त्यांनी कारनामा केलाय ते म्हणजे उमळे यांच्या ग्राउंडवर. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या ते म्हणजे गोलूसाठी. धन्यवाद.